फलकावरती धावा 4. फुलटॉस होता चेंडू पॉइंटला, क्षेत्ररक्षक तिथे आणि नेम चुकला. उजव्या इशा बाहेर जाणारा चेंडू असेल. उजव्या इशा बाहेर जाणारा चेंडू असेल. उजव्या इशा बाहेर जाणारा चेंडू असेल. पण या इथे जागा बनवलेली आहे, थोडीशी गती कमी होती, ओळखला होता चेंडू, शफल झाला आणि स्क्वेअर लेगला 4 धावा. समाधान आहेरकर. रिव्हर्स अटेम्प्ट जरूर, मागे जात कॅच पकडण्याचा प्रयत्न सफल आणि जीवदान. समाधान आहेरकरला धावा 4 मिळू शकतो. स्लोवर वन चेंडू पॉइंटला, क्षेत्ररक्षक जरी समोर असेल, कव्हर्स मध्ये पॉइंटला नाही येतो, कव्हर्स मध्ये जरी असेल तरी तिथे एक धाव मिळणार आहे. एक षटक मिळू शकतं. यस, फटका चांगला आहे पण धाव एकच मिळेल. एक गोलंदाज संघनायकाचा विचार चांगला आहे इथे, कारण धनंजय दरगुडेचं षटक महागडं ठरलेलं आहे, त्याला रिदम मिळाला नव्हता या मॅच मध्ये. असं असताना मागच्या मॅच मध्ये शेवटचं षटक चांगलं हाताळणारा गोलंदाज. नवीन चेंडू इथे परत एकदा फटका चांगला येतो मिड विकेटला, अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. ओ हो, बऱ्याच वेळा प्रयत्न केला आता मनवरती समाधान. संघनायक चांगली फलंदाजी समाधानची बहरते इथे. एकदा व्यवहारात थ्रो चांगला आहे आणि विकेट देखील. 2004च्या पाकिस्तानच्या सिरीज मध्ये तर त्याने अक्षरशः पाकिस्तानी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं होतं. चांगली गोलंदाजी टाकली, एक चांगला फटका, सरळ बॅटनं लॉंग ऑफ, क्षेत्ररक्षकाला चिरून धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. ओव्हर स्पेशलिस्ट आहे सोमनाथ कारले. वाह, काय शॉट आहे, स्टँड अँड डिलिव्हर, अत्यंत देखणं. परत एकदा खोदून काढला चेंडू आणि कुठे पाठवलाय, चढवला, उडवला आणि कुलदीप. उजव्या इशा बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न जरूर. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक, चेंडू आहे, धाव बाद करण्याची संधी यशस्वी होईल. सोमनाथ. इंटरनॅशनल लेवल वरती क्रिकेट बघा, तुम्हाला अशा प्रकारे कोणताही फलंदाज आपली स्वतःची विकेट, फुल टॉस बॉल हवेमध्ये जरूर आहे, गॅप मोठा, टॉस मोठा, अर्धशतक. समाधान आहेरकरचं अर्धशतक.